रात्री नवऱ्याने बाहेर काढून दिलं. काही पाप केलं होतं मी याला मुर्दा लोकांचे भांडे घास काम कर धुना धुवाय परशी पूस सगळं काम करून मला बाहेर काढलं. मला घरात सुद्धा येऊन देईना नवरा माझा. नसतं लो मॅरेज केलं तर कशाला एवढा दिवस झाले असते राहिले असते. काय सांगू तुला काय रडते तू काय झालं अगं म्हणे तुला काय सांगू माझा नवरा एवढा दारू प्याला हे बघ मला मारलं बघ सगळ्या बांगड्या बिगड्या सगळ्या फोडले माझ्या हातात. सांगितलं होतं मी तुला आधी लव्ह मॅरेज नको करू बाई तू ऐकलं नाही माझं बघितलं ना आता काय होती काय झालं. लो मॅरेजची हाली अशी होती म्हणे बरं झालं तू अरेंज मॅरेज केलं. मग मी सुखी बाबा तुला सांगत होते मी लय समजवलं तू ऐकलं नाही मारलं का म्हणे त्याने मला लय मारलं त्याने आतमध्ये ना घरात बसला तो 4-5 जण मित्र घेऊन दारू पिऊ राहिला. मला बाहेर काढून दिलं होतं. मला बाहेर आकलून दिलं म्हणे बाई अशी काढलं ग. मला म्हणतो घरात यायचंच नाही तू नाही यायचं. मला म्हणतो जाई कुठं अंधाराची निघून तू सांग मला इथून तिथून एवढा अंधार झाला. हा ना मी तेच म्हणते कोणची बाई बसली रडता रडता मग तुझा आवाज ऐकलं मी म्हटलं मंदीची. अगं ऐक ना म्हणे बोल ना तू सांग एखादं वाघा पिकाने मला खाल्लं पिसाळ कुत्र चावलं मेले पिले तर मेल्याचं काय जाईन मग सांग बरं. बरे बरे बाई आणि तू कुठं चालते रात्रीची एवढ्या चालले होते घरी घर चालले होते एवढं रात्री कुठे गेली तर पडायला म्हणे तू. अगं दुकानात गेले होते मी असं दुकान का त्या बापाने वाटलं दुकान पण आले मग मी परत. रडायला येऊ राहिलं म्हणे मला हसायला येऊ राहिलं. कुठे गेली खरं सांग ना. अगं असंच गेले ते मी चक्कर मारायला. अगं चल ना तुला बघ मानवराचा राड आता म्हणजे दाखील तुला म्हणे नको. चल बरं बघते त्याला कुठं घुसून बसला तर चल बरं जरा. म्हणायचं मला मारेन म्हणे कशाला मारू? मी आहे ना तुझ्या संग कुठे दंडा घेते चांगलं पिटून घेऊ त्याला तुझी चांगलं. बॉडी सोडे बघ ना कशी आहे. वाडीवर नको जाऊ बाई तू मग डेंजर आहे पिलय चल घाबरती पण तू नाही का घाबरती कुठे त्याला कुठे आहे तो बेवडा ए बेवडे बाहेर नाही कुठे आहे रे म्हणे दांडा घेऊन बसलेला आहे तू? माझा दांडा काढला ना तो पण हैराण होऊन जाईल माझा दांडा बघून. अगं म्हणे एवढा कुठला कुठं पडला बाहेर काढला तुला तुला बाहेर काढलं म्हणे तर मला हाकलून दिलं म्हणे. ते घर होतं ना पहिलं ते त्याने विकून टाकलं आणि इकडे घेतलं त्याने पत्र्याचं शेड घेतलं मेलेने माहितीये का तुला. बाई 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 टेन्शन नको घेऊ तू चल. आणि मला म्हणतो इथं कुठं झोप मला म्हणतो ना तिथं सांगितलं का तुला झोपायला. इथं झोपायचं लावलं म्हणे त्याने मला आतमध्ये म्हणे तू घरात आहे. काढू का तू सांग त्याला जाऊ का त्याच्याकडे भांडण करायला. अगं म्हणे तू बाय म्हणे हा कशाला एवढं घाबरते तू बस जाय बरं म्हणे ते बरं आयु ग बाई तोंडाचे मी रडू राहिले आणि तू हसू राहिले दातच तू राहिले. बरोबर म्हणे काय काय बोलतो. अगं म्हणे ही चप्पल बायाची म्हणे कोणची बायाने घरात घातली मिळाल्याने पहिलं कशा बायाचं पण नाद आहे बाई त्याला. काय करू मी लो मॅरेज केलं माझ्या संग जिसा संग केलं त्याने लो मॅरेज मलाच ठेवायचं ना त्याने. तुला सांगितलं तुला मी चांगलं लागत नको करू ऐकलं बाई नाही का तू मी माझं? केलं लो बरं मॅरेज. आता. तुला सांग का माझे आई बाप्पा मला घरात नाही घेणार म्हणे आता माहिती आता का कोण मी नाही लो मॅरेज घेणार? केलं मी तर. पण तुझी मदत नाही करू शकत तुला माहिती आहे माझा नवरा कसा आहे. येऊ का मला घराच्या बाहेर काढेल तू. त्या घरी आले तर का हा मग हा का बाई म्हणे आणि माझ्या घरचे पण मी फोन केला ना फोन सुद्धा उचलीत नाही. ते म्हणते त्याला झक मारली तू त्या हाताने म्हणे बघ ना बाया घुसवली का म्हणे घरात. बघ आता बाईची वाटत घरात बाई हा ना बाई बायाची चप्पल आहे म्हणे. बाईची चप्पल आहे, बघ आता तू ओ दररोज एवढा ना ओ म्हणे म्हणे आणतो का तू येडा झाला का काय माहिती काय माहित बाई म्हणे नाही बनणार तो, आवाज बार- बार दुसरी बाई दरवाजा येणार. उघडणार ना. म्हणे म्हण ना तू कोणाला म्हणे एवढ्या खोलणारे दरवाजा बेवड्या. कोणाला? मला भीती वाटते म्हणे मला बाहेर माझा मग तू आहे ना तुझ्या संग. म्हणे ladies, आता एवढे रातचा त्रास देऊ नका माझा बॉयफ्रेंड झोपला तुम्ही कोण आहे? बाहेर निघा कोणी जरा. म्हणे आता नाही वाटत केला पण तिथे बॉयफ्रेंड झोपला माझा. काय खरं नाही बाई, तुला काय खरं नाही. म्हणे तिला बाहेर ओढायची म्हणे तिला आणायची उघडा ना ती कोण आहे काय नाही ती घराच्या बाहेर नाही. निघे बाहेर बाहेर बेवड्याला पण घरात घुसवलं ती घुसली घरात. म्हणे वरती काय जावाची उरायला पत्र्याचा कर 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 कर. म्हणे चोर आले काय म्हणे ती बाया रात्र झाली. अगं कुत्रे ती बाया अगं नको टेन्शन घेऊ ती बाया घुसवली घरात. नाही उघडत आहे बेवड्या उघड रे दार. बघ ती बाया म्हणे आता ती बायाला कशी ओढायची बरं बाहेर सांग ना म्हणे तू.
येईल ती कवर मध्ये राहणार आहे ती येणारच आहे बाहेर. काय करावं म्हणे असं म्हणे तिची चप्पल देऊ फेकून म्हणे तिकडे बाहेर कुत्रीची कुत्री कर तिची चप्पल तिकडे बाहेर फेकून कुत्रीची म्हणे आता इथं आहे ना सकाळपर्यंत पेर आहे मी पण त्याची कुत्रा त्याची ना शाल मिळाल्याची काय बाई कोण आहे ती बघ तुझा. म्हणे तू पण नको जाऊ ना म्हणे मला सोडून बाई पुढे मला जावं लागल ना बाई तुला माहिती माझा नवरा. किती अंधार झाला म्हणे एवढ्या अंधाराची मी एकटी इथं कवर उभं राहू म्हणे आता किती वाजले. तुला समजायला पाहिजे होतं ना लग्न करायच्या आधी कर आता. बघ तूच बघ तिथं जाऊन बघ जरा काय चाललंय म्हणे काय करत असते म्हणे बाई म्हणे काय झालं पाहिलं का? म्हणे तो एकटा चेन उलटा करून झोपला ते उलटा झोपला का? झोपला ते एकटा चेन भयाचा आवाज कुठून आला मग म्हणे मग तेच काढत असेल ना. हा का तेच आवडणार आहे मग दुसरं एकटाच मग घरात. बाई म्हणे पण तू काही म्हण पण बायाचा आवाज ऐकला का नाही मा बॉयफ्रेंड करू ऐकलं होतं बायचा आवाज. मग तू काय बाहेर माणूस आहे का मानवरा येडे जाऊन अगं येडे मायनावरे मग बायाने म्हणे बस बरं म्हणे तुम्हाला सोडून जाऊ नको माझी साथ दे बरं म्हणे. अगं बाई बसते म्हणे मला सोडून जाऊ नको म्हणे तू कुठे जाणार आहे बसते मी तुझ्या. बघ ना, काय करायचं पुढं सांग. बघ या असं पत्र्याचं घर दिलं माझ्या आई बापाने नाही बाया मीच झक मारली घातली मी माय आई आता काय सांगू बाई म्हणे नको झालं मला भाड्या तुझा मडा झाला तुझा किड पडले तुला मेल्या मला मारची इच्छा आता काय सांगून फायदा आहे तू झोपला तुला जाऊ. हा ना म्हणे आता ते दरवाजे नाही उघडे आता एवढे लवकर आता बसून राहा. काय करायचं म्हणे काय नाही आता चोर जर आले तर 2 टोलेला आपण माग म्हणे मग आपल्यालाच मारते म्हणे ते त्याचं काय जाणार आतमध्ये कुंभाच झोपला तो फॅन. बरा म्हणे मग काय करायचं मग तोवर सांग ना मग हात खाजो तो म्हणे पैसे येते माझ्याकडे मला असं वाटतं तू देईन मला पैसे मग जाईन मग मी माझ्या आई बापाकडे म्हणे तूच मला देऊन टाक थोडे पैसे असले तर. तो तोंडाचे तू कसं हसू झालं हसू हा माझी अशी अवस्था दुरावस्था पाहून माझी सगळी तुझ्याच मुळे झाली. नाही काय मला होती काय झाली तू. म्हणजे तुला काय चांगलं वाटू राहिलं का आता हा मला चांगलं वाटणार आहे का तुझ्या आधी अशी अवस्था बघून. बघ ना आज दूध भांडे घासू काय झालं वा झाल्या कोणाला काही सांगता येणार काहीच होता येणार बाया काय करू बाय हा बेवडे राजा रे तो आजा रे बेवडे राजा रे तू आजा बारे. म्हणे असं होतं आला का बाहेर आला नाही आला नाही म्हणे आला ना तो नाही येणार बाई. ते झोपल्याच्या डुक्कर तोंडाचा पालता मुर्दा मारला त्याचा मुर्दा बसला त्याचा डुक्कर तोंडाचा तू आता घरी जायचं नाही मला सोडून मी तुला सांगते. अगं, तू आले का तोंड बरं तू आली म्हणे माझ्या जीवात जीव आला काळजात काळी झालं माया पाण्यात पाणी झालं माझं म्हणे तू आली तर काय होती समे काय झाली समे काय झाली तर बघ बघ म्हणे रे वा झाल्या बघ ना बाई. म्हणे चक्कर खरी राहिले का ग बाई. अगं 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 हा म्हणे चक्कर आले चल 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 चल. आता काय कोण झालं चक्कर येऊन राहिले जेवली का नाही का तू काही आता काय मसन वाटत पुरायला नाही ती का मला तू काय करायचं केलं असं वांदा झाला माझा देवाचा काटा झाला बघते बघ लोक बघू राहिले म्हणे पण तू काही म्हण माझ्या बहिणी मला म्हणायचे तू अरेंज मॅरेज कर बर का तू अरेंज मॅरेज कर लो मॅरेज केली मला काय माहिती दुताड वाणाचा थोबा तोंडाचा डुक्कर तोंडाचा सायकू तोंडाचा असं भेटत म्हणून मला काय करू म्हणे माझ्यापाशी इथं झोप म्हणतो आजच्या वेळेस हा मी का झोपायचं? हा, झोप माझ्यापाशी चल अगं बाई तू झोप नको म्हणे झोपणं म्हणे मला सोबत नाही ग बाई मला भीती वाटते बाई. मग तू जाणार आहे का घरी हा मग. नको जाऊ ना म्हणे अगं मला जावं लागल बाई. नको जाऊ मला सोडून जाय मग तुला जायचं माझं होतं, नवरा जायचं वाट होतं. बघत हा, असेल जाय तुला माझी. नवरा वाट पाहत असं मला झोपू दे मला घरी जाय जाऊ दे मी झोपत इथं पण तिकडे ना जाय तू घरी तुला उशीर होत असं मग तू दात काढ तिला बरं वाटू राहील तू आवडतो अरे थांबते मी तुझ्यापाशी बरं का? नाही नाही थांबते मी नको आपण बघू बेवडा कधी बाहेर निघणार आहे. जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणींना पाहिजे मला मी आहे याच्यासाठी ना मी आहे ना तुझ्यापाशी नको जाय म्हणे कसं तू tension घेते नको तू? तुमच्या नवरा बायकोचे भांडणं होते नाही, नाही, मी मी माझी रात्र कशी कठीण म्हणे इथं जाय तू निघ बाय तू त्या घरी निघ बाय नको थांबू माझ्यापाशी मी मी माझ्या तुझ्यासाठी बसले अजून तू माझ्या संगच भांडण करा का. भांडण नाही तुला घरच्याचं पडलं तुला मागं पडलं मग नको मला जाय पण तू बघावं लागेल ना बाई माझ्या माग पण नवरा आहे हा, ना. जाय 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 हा, जाऊ जाते मी जा पोरं रडत असतील ते गाठायचे जाय मग जाते मी बाई झोपून जा. झोपली काय हा, झोपली बाई
आता खऱ्याची दुनियाच नाही राहिली. तिचं चांगलं करायला गेलं तर माझंच वाईट करते. माझं संगत भांडारं करायला लागली. जाऊ दे, जाते मी माझ्या घरी. स्वतःचं करून घेतला वाटोळा, केलं बेवडा संगत लग्न. नकोच नाही सांगत होती तिला लव्ह मॅरेज नको करू, पण केलीच तिने. आता ती तिचं पेटून घे. जाऊ दे, मला काय करायचं, जाते माझ्या घरी. इकडं कुठं मी? हे देवा, बरं झालं स्वप्न होतंय, माझं हकीकत नव्हतं. ही दुःख तोंडाची मनी कधी पेटत कधी स्वप्नात येते माझ्या. बापरे बाप देवा, वाचले रे पांडुरंगा. छातीत माझ्या असं धडधड होत होते. पत्र्याचं घर, ती मनी बाहेर बसलेली, मी तिथे झोपलेले. ते नवऱ्याने मला घराच्या बाहेर काढून दिलेलं. मी रोडवर रडते, वाज झालेले डोक्यात. देवा, वाचले रे मी.